हॅलो एव्हरीवन, नमस्ते. कसे आहात सगळे? मजेत ना? तर मी पण मजेत आणि मजेतच असायला हवं. तर पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर इथं मी म्हटलं आजची दिवसाची सुरुवात माझ्या गार्डनिंगपासून करू, जी मी आता चालू करणार आहे आणि केलीसुद्धा आहे. तर इथं बघू शकता हे जे झाड आहे हे मी सगळ्यात आधी घेतलं होतं आणि ह्याला पहिल्यांदा नाही पण 2-3 वेळा फुल येऊन गेलं होतं. पहिला काहीच येत नव्हतं 1 वर्षभर तरी. नंतर मी थोडंसं याला खतपाणी केलं तर याला फुलं यायला लागली. बघू शकता इथं थोडेफार कळ्यासुद्धा आलेल्या होत्या आणि ही 2-3 झाडं अशी आहेत, अजून आहेत, दाखवेन मी पुढं. त्याच्यानंतर अजून माझ्याकडे असा खूप भरपूर स्पेस होता. म्हटलं चला गार्डनिंग करू आता आणि एवढा सारा स्पेस आहे तर खूप छान वाटेल. आणि हा समोरचा जो एरिया आहे ना, इथं पण माझी झाडं आहेत भरपूर अशी आणि इथं पण मला अजून झाडं लावता येतात. म्हटलं चला तर मग झाडे लावू आणि झाडे जगू हा उपक्रम आपण चालू करूया, म्हणून मी चालू केला. आणि पुढं बघू शकता माझं घर किती छान सकाळपासून नीटनेटकं ठेवलं आहे, जे की आद्विक येईपर्यंतच स्वच्छ असतं. सकाळी झाडू पोछा सगळं करून घेतलं कामं व्यवस्थित. आणि बघा इथं असं कसं स्वतःला मस्त रोजच्या कामासोबत स्वतःला आवरले आणि मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन फक्त लावले बरं का, तरीसुद्धा इतकं म्हणजे फ्रेशनेस वाटते ना मस्त. त्याच्यानंतर स्वतःचा नटापटा जरा नखरे करून झाले तर मग आली इथं देवपूजा करायला. तर देवपूजा करते मी रोज, मी एकटीच करते. माझा नवरा थोडंसं मिस्टर आहेत ना माझे नवरा, तो फक्त शनिवारी किंवा रविवारी करत असतो. म्हटलं चला देवपूजा केली तर एक मनाला शांतता भेटते. राग असेल किंवा चिडचिड होत असेल तर देवाजवळ आल्यावर ते सगळं निघून जातं. म्हणून मी असं देवाजवळ येऊन किमान अर्धा 1 तास तरी बसत असते. म्हटलं देवाची मनोभावना पूजा करू, म्हणजे त्याच्याने आपलं जे रिलेशन असतं ना ते मस्त घट्ट होईल. तर बघा असं काही मी पूजा करते. 10 ते 15 मिनटं मला लागतात पूजा करायला. आवाज थोडासा वेगळा येतो कारण थोडी तब्येत डाऊन आहे, त्यामुळं थोडं समजून घ्या बरं का. नंतर देवपूजा झाल्यानंतर इथं तुळशीला पाणी आणि अगरबत्ती लावते. मला मग म्हटलं पूजा झाली तर म्हटलं चला आता किचन कट्ट्याकडे ओढू, जे की आपल्याला कधी चुकलेलं नसतं. आजारी असो किंवा चांगला असो, हे तर काम आपल्याला स्त्रीच्या जातीला हे नेमलेलंच आहे. म्हटलं ठीक आहे चला करूया. तर खूप आळस होता, म्हटलं नको आळसपणा करायला, आता नाही तर नंतर ही कामं करायचीच आहेत तर आता करून घेऊ, म्हणून असं मनाला समजूत घातलं आणि कामं करायला लागली. तर मस्त असं किचन कट्टा आवरला आणि जिकडं भांडी दिसत आहेत ना सगळा ढीग, तो फक्त नाश्त्याचा आणि जेवण बनवून झालेला आहे बरं का. अजून बाकीचं जेवणाचे वगैरे पेंडिंग आहेत, पण आद्विक यायच्या आधी मी सगळी कामं अशी पटापटा आवरून घेते. जेवढी होतील तेवढी माझी सगळी कामं ऑलमोस्ट पूर्ण होतात. म्हणजे त्याला मला टाईम द्यायला वेळ भेटतो. मुलांना कसं त्याला टाईम स्पेंड करायला आपण हवं असतं, म्हणून आपण काय करतो फक्त काम म्हणून कामातच असतो, मुलांकडं थोडं दुर्लक्ष करतो. पण असं न करता मुलांकडं लक्ष देण्यासाठी थोडंसं कष्ट घ्यावं लागतं सकाळी, म्हणजे आपण पण दिवसभर रिकामी होतो आणि त्यांना वेळ देतो. तर त्याचं बालपण पण मला मस्त एन्जॉय करता येतं. बघा असं काय माझं किचन कट्टा साफ झालेला आहे. इथं भांडी पण स्वच्छ झालेत. तिथं जो ग्लास दिसतो ना, तो ग्लासचं मी तुम्हाला सांगते. तर हे ग्लास आहे ना, तर रोज मी इथं तुम्ही बघा, रोज मी एवढं ग्लास आहे ना अर्ध्या तासांनी पाणी एवढं पित असते. आणि मी हे दाखवण्याचा उद्देश म्हणजे मी कशी पिते बघा, सिप करून पाणी पिते. सिप करून पाणी पिलं दर अर्ध्या तासाला तर हे एक एनर्जी ड्रिंक आहे बरं का. दररोज तुम्ही असं करून बघा. हिवाळ्यामध्ये असो, उन्हाळ्यात, पावसाळ्यात, मी तिन्ही ऋतूमध्ये 2.5 ते 3 लिटर पाणी पितेच, कारण स्किन हायड्रेट राहते. तसंच एनर्जी ड्रिंक म्हणून सुद्धा आपण याचं म्हणजे हे करू शकतो, यूज करू शकतो असं. त्यामुळं रोज 2.5 ते 3 लिटर पाणी प्या, कोणताही ऋतू असू द्यात. खूप छान इफेक्ट पडतो स्वतःच्या स्किनमध्ये म्हणा किंवा स्वतःच्या एनर्जीमध्ये. विकनेस असा जाणवत नाही. बघू शकता तुम्ही, मी असं पाणी पिते रोज. आणि हे पाणी पिऊन झालं की मग थोडंसं म्हटलं तुमच्यासोबत 15 मिनटं आहेत माझ्याकडं आद्विकला आणायचं, तोपर्यंत गप्पा मारू. आता सगळी कामं झालेली आहेत.
अजून 12ला 10 मिनटं कमी आहेत. म्हटलं तोवर तुमच्याशी थोडंसं बोलून घेऊ. तर मी सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की केसांसाठी मी आवळा पिते, आठवड्यातून 2 ते 3 वेळा आवळ्याचा ज्यूस. तर आवळ्याच्या ज्यूससोबतच मी ऑनियन असतो कांदा, तर त्याचा रस काढून मी त्याच्यामध्ये आपलं हे ॲलोवेरा वगैरे सगळं मिक्स करून डोक्याला लावत असते. 10 मिनटं ठेवून ते मग हेअर वॉश करून हे करते. आणि हेअर वॉशसाठी सुद्धा शॅम्पू म्हणा किंवा कंडिशनर थोडंसं कॉस्टली वापरला तर चांगला आहे. आपले केस गळत नाहीत आणि ते जास्त दिवस पण आपल्याला यूज होतो. शॅम्पू म्हणा कंडिशनर म्हणा, आपण रोज हेअर वॉश करत नाही, तर हेअर वॉश करत नाही, त्यामुळं त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं कॉस्टली घेऊ शकता, जे तुम्हाला सूट होतात, जे चांगले आहेत माहीत आहेत ते. तर अजून एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे उद्यापासून मी डाएट माझा चालू करणार आहे. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू. जे कोणी डाएट करणार आहे, वेट लॉस करणार आहे, त्यांनी माझ्यासोबत चालू करू शकता. म्हटलं आता मार्गशीर्ष महिना आहे, मग म्हटलं डाएट चालू करू. मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार पण येतात. त्या गुरुवारी एक स्पेशल डे असणार आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे तो काय आहे. त्या दिवशी एक दिवस जर पाळला तो तर म्हणजे उपवासासोबत पण होऊन जातं. म्हणून त्याच्यामध्ये असा डाएट आहे की तो एक दिवस जर आपण म्हणजे मी तुम्हाला सगळं सांगेन त्या ह्याच्यातलं डाएटचं काय आहे ते. तर तो डाएट हा जो डाएट मी फॉलो करणार आहे तो असा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काही रिस्ट्रिक्शन वापरले म्हणजे फॉलो केले नाहीत तरी चालतील. ह्याच्यामध्ये तेलकट, गोड हे सगळं काही लिमिटमध्ये खाऊ शकता किंवा खाऊ शकता असं काही नाही. पण जर लवकर इफेक्ट पाहिजे असेल तर थोडंसं आपल्याला ते केलं पाहिजेत, बंद केलं पाहिजे. लवकर तुम्हाला इफेक्ट पाहिजे असेल तर ते थोडंसं बंद केलं पाहिजे. तर मी पण खाईन थोडं पण बंद करून ठेवेन गोड, तेलकट. त्याच्यानंतर बाहेरचे असं पण मी पॅकेट फूड जास्त खात नाही आम्ही, तर गोड जास्त होतं ते मी चहा आता बंद करणार आहे. तर उद्यापासून माझं वेट लॉसची जर्नी चालू होणार आहे. तर जे कोणी माझ्यासोबत करणार असेल, माझ्यासारखं कोणी छबी गर्ल असेल तर नक्की माझ्यासोबत तुम्ही हे करू शकता, डाएट माझा फॉलो करू शकता. त्याच्यामध्ये काहीच तुम्हाला असं वाटणार नाही वीकनेस आहे किंवा काही डाएट असे असतात खूप सारं हे खाऊ नका ते खाऊ नका असे सांगितलं जातं. असं या डाएटमध्ये काहीच नाही आहे. तुम्ही सगळं खाऊन डाएट हा करू शकता. फक्त एवढंच की थोडं प्रमाणात गोड आणि तेलकट एवढं कमी करू शकता. आणि सांगायचं झालं म्हणजे तर माझ्या व्हिडिओमध्ये या चला तर मग आदिवीकला आता घेऊन येते. ऑलमोस्ट 12 होत आहेत आणि मला काही हे नर्सरीमध्ये जायचं आहे. तिथून मला थोडंसं एक झाडं घेऊन यायचे आहेत. आजपासून म्हटलं आपण पण थोडंसं गार्डनिंग करू. माझ्या किती 3 ते 4 झाडं आहेत माझ्याकडं. तर म्हटलं अजून मला गार्डनिंगचं करायचं आहे, ते पण तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर चला तर मग बघू, आदिकला घेऊन येते आणि मग गार्डनिंगमध्ये मी तुम्हाला दाखवते. तर मी बघा इथे नर्सरीमध्ये आलेले आहे. आल्यानंतर मला इतकं कन्फ्यूज झालं, इतके छान फुलाची झाडं होती. म्हटलं कोणतं घ्यावं कोणतं नाही, असं करण्यात माझी 10 मिनटं इथंच गेली. म्हटलं जाऊ देत, आता काय करायचं म्हणून मी आद्विकला विचारलं, आद्विक कोणतं झाड घ्यायचं. तर त्यानं हा म्हटलं की मेरीगोल्ड. मम्मा मेरीगोल्डचं झाड घ्यायचं. म्हटलं ठीक आहे चल, आज तुझ्या मनाप्रमाणे घेऊ. मग हे मेरीगोल्डचं झाड घेतलं आणि आम्ही घरी आलो. तर अजून एक कुंडी घेतली बरं का. ती कुंडी मी का घेतले तर मी पुढे तुम्हाला सांगतेच. आधी म्हणत होता अजून एक मम्मा घेऊया, पण म्हटलं बाद झालं बाळा. मग आम्ही फ्रेश झालो आणि मग ही कुंडी जी आहे ना त्याच्यामध्ये फक्त माती घालून आणली होती, जे की मी माहेरून माझ्या कोरपड आणलं होतं. गावी गेली तेव्हा ते कोरपड लावण्यासाठी मी आणलं होतं. आद्विकला हे कॅमेरा सगळं नवीन वाटत होतं म्हणून सारखं कॅमेऱ्याकडे बघत होता. म्हटलं काय नाही बाळा, आपण व्हिडिओ बनवतोय त्याचं आपण शूटिंग करतोय. तो बोलला ठीक आहे मम्मा, मला पण बोलायला दे. तर पुढं बघा तुम्ही तो कसा बोलतोय, खूप छान बोलला आहे. मग असं करून मी थोडं ह्या मातीमध्ये बघा कोरपड लावून घेतलं आणि त्याला पण थोडं त्याची माहिती जरा सांगितली. आजकाल मातीसुद्धा विकत घ्यावी लागते बघा, अजून काय विकत घ्यावं लागतं आपल्याला.
तर इथं मी आद्विकला म्हटलं, आद्विक विचारत होतं मला काय काम करू मम्मा मी, तर म्हटलं तू काय नको, झाडाला पाणी घाल. आणि मग त्याला झाडाला पाणी घातलं आणि म्हटलं हे कोणतं झाड आहे, सगळ्यांची नावं सांगितली, थोडीशी माहिती सांगितली, त्याला कळो अथवा नाही कळो. आणि बघू शकता इथं सगळ्या झाडांची माती मी वरती खालती करून घेतली, म्हणजे मुळापर्यंत त्याला ऑक्सिजन पोचल म्हणून. तर आद्विक इथं सगळं पाणी घालतच होता बघू शकता. आणि आद्विक बघा आता कॅमेऱ्याजवळ येतो, म्हणतो की मम्मा तू झाडाचं कर आणि मग मी कॅमेऱ्यामध्ये बोलतो. आणि जे मला करायचं असतं ते त्याला करायचंच असतं. मग म्हटलं ठीक आहे चल, मी जे करेन ते तू कर. म्हणजे आपण चांगल्या सवयी केल्या तर ती पण चांगलं करत असतात. तर इथं बघू शकता आद्विकनं 2-3 दिवसाचं पाणी एका दिवशी घालून ठेवला होता. म्हटलं ठीक आहे आपण उद्या थोडंसं कमी पाणी घालू, म्हणून म्हटलं त्याला घालू दिलं. आणि नंतर म्हटलं की मम्मा अजून मला कॅमेऱ्यासमोर बोलायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे चल बाबा तू एकदाचं बोलून घे, म्हणजे मला पुढचं करायला बरं कामं. मग तो बोलतो बघा कसा, किती मस्त बोलतो. तर इथं बघू शकता माझ्या छोट्यासा गार्डनिंगचा लूक किती छान आहे. माझी स्टार्टिंग या जास्वंदीच्या झाडापासून झाली होती आणि तुळशीच्या झाडापासून. तर असं काय आहे, तर अजून आद्विक म्हणत होता मम्मा मला बोलायचं आहे. तर म्हटलं चल बाबा एकदाचं बोलून घे तू, म्हणजे मला पुढचं काम करायला बरं. तर बघू शकता. कशा सगळे मजेत ना? तर आम्ही पण मजेत. याला तर मराठीचा प्रॉब्लेम आहे, हिंदी बोलतो. मग आता हिंदी बोलतो. बोलो हेलो गाइस, कैसे हो आप? अच्छे हो ना? हम भी अच्छे हैं. बाय कर बाय. हमारे वीडियो देखो, पसंद आया तो लाइक करो, शेयर करो और क्या सब्सक्राइब करो. तुम बोलो लाइक शेयर करो सब्सक्राइब करो. बाय. टेक केअर. बाय. स्टार्ट. तर गार्डनिंगचं काम झालं आणि मग आलो आम्ही इथं पेटपूजा करायला. तर म्हटलं आद्विकला जेवायला देऊ आणि त्याला झोपून देऊ, म्हणजे मला किरकोळ कामं करता येईल बाकीची सगळी. तर हा जेवला आणि मस्त झोपला. आणि बघू शकता डेली कामासोबत एक्स्ट्रा काहीतरी काम केलं तर त्याचं एक समाधान खूप छान भेटतं बरं का. असं करून बघा रोज, मग नाही तर किमान आठवड्यातून 2 ते 3 वेळा अशी मी कामं करत असते. तर बघा आज बेत आखला होता तो म्हणजे लोणी बनवायचा, लोणीपासून तूप बनवायचं. आणि त्याच्यानंतर जे 2-3 दिवसाचं माझं दूध उरलं होतं, जे मी गवळ्याकडून घेते, त्यामुळं ते 2-3 दिवस ठेवलं तरी काही नाही होत. त्याचं मी पनीर बनवते, घरीच पनीर बनवते सध्या. तर इथं बघू शकता व्हिनेगर 2 चमचे टाकले आणि ते मस्त असं त्याच्यामध्ये मिक्स करून 2-3 असं मिनटं दूध फाटापर्यंत ठेवून द्यायचं, म्हणजे त्याचं पनीर मस्त बनतं. तर हे पनीर बनवेपर्यंत मी इकडं जे लोणी चाय काढले ना त्याचं लोणी बनवायला घेतलं. म्हणजे असं मल्टीटास्क काम करायचं, म्हणजे तो एका बाजूला ठेवून दुसरं काम केलं तर ते दोन्ही कामं एकसाथ होतात. तर बघा इथं मस्त असं लोण्याचं गोळा तयार झाला आहे. हे तुम्ही लोण्याचा गोळा त्याच्यामध्ये थोडीशी चटणी टाकून भाकरीसोबत खाल्लं ना तरी खूप छान लागतं. तर इथं लोणी काढलं आणि मग ते पण वितळायला ठेवलं. तर मस्त असं हे लोणी माझं 15 दिवसाचं असेल, इतकं असं जमतं. अर्धा लिटर दूध घेते, त्याचं थोडं शाई काढून मी असं तर 15 दिवसाला किंवा 8-10 दिवसाला असं लोणी बनवत असते. तर इकडे बघू शकता एका बाजूला इतकी सारी भांडी पडली होती. अजून मला दाखवते खूप भांडी पडतात. थोडंसं जरी काय दुसरं काम करावं म्हटलं तर
तर हे तेलकटपणा त्याचा जावा तुपाचा म्हणून ह्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलं आणि एकीकडं तूप उतळायला ठेवलं आणि दुसरीकडं पनीर बनायला ठेवलं. हे 2 बनत आहेत, तोपर्यंत म्हटलं आपण तिसरं काम करू. तर तिसरं काम करायला घेतलं बरं का, जे की मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा करत असते. ते म्हणजे आवळ्याचा ज्यूस, जो की आपल्या केसांसाठी, वेट लॉससाठी आणि कॉन्स्टिपेशन होत असेल तरीसुद्धा घेऊ शकता. तर मी हे 2 ते 3 आठवड्यातून 2 ते 3 वेळा घेत असते. तर हे असं मस्त बारीक कापायचं आणि ते मिक्सरला ग्राइंड करून 2-3 वेळा फिरवून घ्यायचं आणि ते गाळून मग आपण प्यायला घेतलं तरी चालतं मग, किंवा असं ज्यूस काढून त्याच्यामध्ये मग लिंबू पिळून डोक्याला जरी लावलं तरी चांगलं आहे. तर असं गाळून मी पितत असते, म्हटलं पोटात गेलेलं खूप चांगलं असतं. तर हे करेपर्यंत इकडं माझं पनीर रेडी होतं. आणि हे जे दिसतं ना पनीरचं भांडं, हे मी फ्लिपकार्टवरून मागवलं होतं. खूप छान आहे बरं का, याच्यामध्ये पनीर मस्त बनतं. तर असं मी पनीर सगळं पनीरमधलं पाणी काढून टाकलं आणि भांड्याला जे चिकटलं होतं ते सगळं काढून घेतलं आणि बाकीचं जे पाणी होतं ते टाकून दिलं. आणि हे जे भांडं आहे ते घेतल्यापासून मला बाहेरचं पनीर म्हणजे थोडंसं हेच वाटतं, कारण बाहेरच्या पनीरमध्ये केमिकल वगैरे यूज करतात. तर इथं मी पनीर स्वच्छ धुवून घेतलं, कारण ते व्हिनेगरचं थोडंसं चव जाण्यासाठी. तर इथं मी ते बाकीचं सगळं पाणी काढून फेकून दिलं आणि ह्याच्यावरती असं एक ओझं ठेवून द्यायचं आणि पहिल्यांदा ते त्याच्यामधलं सगळं पाणी काढून द्यायचं असं थोडंसं दाबून आणि मग ते अर्ध्या 1 तासासाठी ठेवून द्यायचं. म्हणजे त्याच्यातलं पनीर मधलं पाणी सगळं जातं आणि पनीर मस्त असं घट्ट बनतं. हे पनीर इकडं रेडी होईपर्यंत बघा, इकडं माझं तूप पण रेडी झालं होतं. तर तूप माझं 15 दिवसाला एवढं काही होतं, जे की मी चपातीला लावत असते. आद्विकला जर भात वगैरे किंवा खिचडी बनवली तर त्याच्यात घालून देत असते. तर बघा, इतकी सारी या भांडी पडली होती. या भांड्याला तर काय खरंच. तर मग म्हटलं चला, काय नाही, आपल्यालाच करावं लागणार, असं मनाची समजूत प्रत्येक वेळेला काढून मी अशी कामं करत असते. मग अजून आठवलं की सकाळचं डब्याचं काहीतरी करावं लागेल, कारण सकाळी इतकी गडबड असते. त्यामुळं सकाळच्या डब्याची तयारी मी आदल्या दिवशीच करून ठेवत असते. अशी काही भाजी मी निवडून ठेवत नाही, म्हणजे आपल्याला पण कामं सकाळी फास्ट करायला जरा वेळ भेटतो. नंतर ही भाजी निवडण्यातच 15-20 मिनटं जातात. आणि सकाळी मिस्टरांचा डबा असतो, आद्विकला शाळेला पाठवायचं असतं. त्यामुळे सकाळी त्याच्या खाण्यापासून ते त्याला रेडी करापर्यंत खूप वेळ जातो. म्हणून मी आदल्या दिवशी सगळं तयार करून ठेवते. तर इथं बघू शकता, इतकं काही माझं मल्टीटास्क कामं, रोजच्या कामांच्या बरोबर इतकं काही सगळं झालं होतं. तर आद्विक झोपून उठेपर्यंत माझी इतकी सारे कामं झाली होती एक्स्ट्राची. खूप छान वाटतं. बाकीचं हे भांडे तर पडतच असतात. नंतर आद्विक उठला, त्याला खायला दिलं नाश्ता आणि मग त्याचा अभ्यास घ्यायला बसली, जो की होमवर्क पण मी घेते आणि जो म्हणजे स्कूलमधून असतं होमवर्क दिलेला असतो तो पण घेते. आणि मग घरी एक एक्स्ट्रा अभ्यास करायला ठेवले मी त्याला, बुक क्लासवर्क, तो पण घेते मी. आणि असं काही माझं जेवण डिनर रेडी होतं. तर असंच भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग बाय अँड टेक केअर.